वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमदेव सर्व कार्य तो सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा ज्याचा आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी शिलार राकेश मत्रे आमचे दोन बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. बालाजी मित्रमंडळ आयोजित आपण तर जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मनपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2026 दमदार आयोजन पाहतोय. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिली मॅच अरिम इलेव्हन गावदेवी SB प्रतिष्ठान सोनारपाडा विपक्ष जनुमान आपण जय पिंपळादेवी जनुमान निळजे संघ टॉस जिंकला. आपण तर अरिम इलेव्हन गावदेवी SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे निळजे संघाच्या वाटेला आपण तर बॅटिंग आली. दोन्ही संघाचे जर कोणी मान्यवर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. सलामीची जोडी आपण पाहू शकता. यावेळेला संदेश आणि नितेशची जोडी मैदानावर आपण बघितले तर डाव्याने उजव्या हाताची जोडी मैदानात जाताना आपण पाहू शकता. नितेश पाटीलचा विचार केला तर यावर्षी जबरदस्त खेळ केलाय. आपल्या कारकिर्दीमध्ये तब्बल 6 बाईक्स देखील त्याला मिळाल्यात आणि यावर्षी 2 मिळाल्यात. खूप चांगला क्रिकेटर आहे, अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. काल देखील नितीन कंसर आम्हाला 4:15 झाले मॅच संपता जबरदस्त मॅच. यानंतर मॅच होईल आपण तर आयुष श्रुती योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली विपक्ष भोपर मध्ये मॅच असणार आहे. सातत्याने योगेश आज आपल्यात नाहीये पण सोमनाथ भोईर आणि त्याचे सहकारी त्याच्या नावाने सातत्याने जेव्हा जेव्हा संघ उतरतो तेव्हा त्याच्या नावाने ते त्या प्रतिष्ठानच्या नावाने संघ उतरवतात. चला सामना सुरू करा. 4 षटकांची मॅच असणार आहे. टॉस जिंकला आपण तर अरिम इलेव्हन गावदेवी SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघाने गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय. बाहुबल येतोय, अमर ठाकूर येतोय. सायकलला बॅटर आपण पाहू नितेश. चांगलं कॉन्टेस्ट बघायला ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू एज आहे. चेंडू बघा पहिल्या चेंडू ती एज लागली होती. माजी आपण तर राज्यमंत्री आपण तर जगन्नाथजी पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन होतं या व्यासपीठावर. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक 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 स्वागत. साहेबांना विनंती करतो साहेब या आपलं देखील या बालाजी मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पिंपळादेवी चषकमध्ये अमर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारक होतोय. ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू वेगाने चाललाय फाईन लेगच्या दिशेने. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. ते एक धाव कंप्लीट केलं ते खातं उघडलं जातंय. आपण पाहू शकता जय पिंपळादेवी जनुमान निळजे संघ प्रथम बॅटिंग करतो. 4 षटकांची मॅच. जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये म्हणजे महत्वाची लढत. इथून जिंकलात तर नितीन गळन सर बघा तुम्ही पुढे जाल सेमीफायनल मध्ये जाल. तर नेक्स्ट मॅच देखील आपण पाहू शकता. ती मॅच देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आयुष श्रुती आपण तर योगेश पवार प्रतिष्ठान कधी उंबारली विपक्ष भोपर अमर
ओ चांगला चेंडू, फुलरलेनचा चेंडू, दिशा दिली आहे फक्त यावेळेला कट केलाय जाऊन. आपण बॅकफुटवर 1 ने धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 2 धावा. जय पिंपला देवी जय हनुमान निळजे संघ प्रथम बॅटिंग करतोय. नाणेफेकी गमावले 4 षटकांची मॅच ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. इथून जिंकला सेमीफायनलमध्ये दाखल व्हाल. दोन्ही संघांना फार महत्वाची मॅच आहे. स्ट्रायकला नितेश पाटील या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू अमर ठाकूर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय कोणीगाव एन कडून. फुलटॉस डाऊन डी ग्राउंड चांगलं क्षेत्रक्षण होतं यावेळेला. थोडीशी गती कमी झाली आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 3. रोशन फराड देखील आले त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. या वाहिनीला पुढे नेण्यामध्ये रोशन फराड असतील, सागर फराड असतील आणि त्याचे सहकारी त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. स्पर्धेचा अंतिम दिवस 40+ ड्रॉ देखील होणार आहेत. अमर पुणे गोलंदाजी मार्कवर संदेशला आपण पाहू शकता. फुलटॉस फटका चांगला आहे ड्राईव्हचा यावेळेला क्षेत्ररक्षक डीप मधनं प्रथमेश येतो एक्स्ट्रा कव्हर रिझमध्ये जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. एकच धाव चांगलं षटक बघायला मिळालं. पॉवर प्ले मध्ये धावा येत नाहीत मोठ्या. नितेशचा पहिला चेंडू ती झेल देखील उडाला तर पण तो कॅरी झाला नव्हता शॉट थर्डमॅन पर्यंत. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण पॉईंट शॉट कव्हरला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण ऑन साईडला शॉट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण शॉर्ट लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण डीपला आपण पाहू शकता. डीप मिड रिजन मध्ये लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ओ वेग प्रचंड आहे. पंच वाईडची खूण करत आहेत. अवांत धावेने भर धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. जय पिंपला देवी जय हनुमान निळजे संघ प्रथम बॅटिंग करतोय. 5 धावा धावफलकातील लागल्यात. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. कोणता संघ चॅम्पियन ठरणार, कोणता संघ उपविजेता ठरणार, 40+ माध्यमातून कुणाला बाईक मिळणार, अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं मिळतील आजच्या दिवसात तुम्हाला रात्रीपर्यंत. ऑन साइडला हुक करायचा होता. टायमिंग चांगलं होत नाहीये. क्षेत्ररक्षक आले आहेत. 2-2 क्षेत्ररक्षकांनी कॉलच दिला नाहीये. चेंडू वेगाने चालला यावेळेला फाईनलीच्या दिशेने. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा. शॉट आपण तर फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आले तर शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक आला होता. कॉल देणं फार गरजेचं होतं. बघा रिप्ले पाहू शकता आपण. प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू लँड झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. जय पिंपला देवी जय हनुमान निळजे संघ प्रथम बॅटिंग करतोय. 4 मिनिटात आपण तर एक षटक फेकलं गेलंय. सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करू किती मिनिटात किती षटक फेकले जात आहेत आणि किती मिनिटात षटक फेकलं जातं. तर 20 मिनिटात आपण तर 4 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचेच आहेत. 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. नेक्स्ट मॅच आयुष श्रुती जय योगेश आपण तर योगेश पवार प्रतिष्ठान गावदेव उंबारली पक्ष भोपर दोन्ही संघ नायक देखील इथे आलेले आहेत. त्यांचे देखील करूया हार्दिक स्वागत. भोपर संघ खूप लवकर आलाय. चला कॅप्टन यायचंय दोन्ही संघाचे. उंबारलीचे कॅप्टन आणि भोपरचे कॅप्टन. त्यानंतर आपण तर सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी पक्ष यातून जो संघ जिंकेल तो त्यांच्यावर फाईट बॅक करेल. 8 धावा अमर. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचं त्यावेळेला. अमोल पाटील आलाय. या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू. आता मजा येईल. बेस्ट वर्सेस बेस्ट. आज अनिकेत नाहीये संघामध्ये. ऑन साईडला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण थोडंसं बदल केलं जात आहे. यशला आपण बेले तर फाईन लेगला आणलं आहे. प्रथमेशला आपण स्क्वेअर लेगला पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आर्यनला आपण पाहू शकता. लॉंग ऑनला योगेश जात आहेत. अमर हो फटका चांगला या बेला ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगला झेल घेतलाय बॉबीने. बॅटर बाद बिग विकेट. या मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ अनंतजी वजे साहेबांचं आगमन होतं. त्यांचं गेलं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आज अंतिम दिवस आहे. पहिला गडी बाद झालाय. केतन पाटील आलाय.
अजून एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा गुणवान खेळाडू. आता इथून चांगली बॅटिंग करा. नितीचा फटका चांगला होता पण टायमिंग चांगलं होतं पण प्लेसमेंट मात्र चांगली नव्हती. लॉंग ऑफला खूप चांगला झेल घेतलाय मास्टर माइंड बघा योगेश पवार. आपलं योगेश पाटील चांगली कामगिरी करतोय. त्याला माहिती आहे विकेट आपल्याला घ्यायची आहेत. आज अनिकेत सारखा खेळाडू अष्टपैलू नाहीये त्यामुळे कुठेतरी कमी धावात रोखणं फार गरजेचं आहे निळजे संघाला. अमोलला आपण तर यश मिळालंय. पुढचे कुठेतरी संघात खेळायला गेले असतील चांगली बाब आहे. कारण शहरी विभागात जेव्हा आपल्या खेळाडूंना बोलवतात तो आपला अभिमान आहे. तुम्ही चांगला खेळ केला तर तुम्हाला नक्कीच बोलवणं येतं. आज केतन म्हात्रेला बघा नाना संघातून आणि केतन बरोबर गेलेत त्यांचं मार्गदर्शन मिळेलच. अमोल गोलंदाजी मार्कवर स्विच हिट केलाय. टायमिंग चांगला झालाय. आल्या आल्या धाडसी निर्णय घेतलाय. चेंडूला पाठवून दिलाय या बेला सीमा रेषा पार षटकार. गाणं गाणार गीत लावलं जात आहे म्हणजे सुजल वजेच्या मध्ये. आल्या आल्या बघा ना धाडसी निर्णय काय घेतला केतन पाटीलने. पॉइंटला क्षेत्रक्षेत्र त्याच्या डोक्यावरनं चेंडूला काढलं. टायमिंग प्रॉपर होतं. अमोल राईट राऊंड दगडनं मारा करतोय. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय या वेळेला टायमिंग चांगलं होतं. टोला चेंडू लागलाय. जोपर्यंत एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. एकच 10 मिनिटे. चेतन बघा ना केतन थोडासा नाराज होतो स्वतःवरती कारण टायमिंग झालं नव्हतं. टोला चेंडू लागला. अमोलचं कौतुक करेल ज्या आधीचा चेंडू वेगाने टाकला पण या थोडंसं गती कमी केली होती. संख्या 20 आपण पाहू शकता या वेळेला जय पिंपळा देवी जय हनुमान निळजे संघ प्रथम बॅटिंग करतोय. संदेशला आपण पाहू शकता. संदेशला आपण पाहू शकता 20-20. संदेशला आपण पाहू शकता. अमोल सॉरी 15 आहेत 15 सॉरी 20 आम्ही म्हटलो 15 धावा नाही. शॉर्ट अपलेनचा चेंडू हुक केलाय. टायमिंग चांगला झालाय का पाहायचंय आणि टायमिंग चांगला झालाय. चेंडू गेलाय यावेळेला आपण तर सीमा रेषा पार षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते 21 धावा. प्रॉपर टायमिंग या षटकात धावा येत आहेत. 2 षटकार आले आहेत. हुकचा लाजवाब फटका होता. स्क्वेअर लेग रिजन बंद चेंडूला पाठवून दिलं. अप्रतिम टायमिंग बघायला मिळालंय. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. दोनही बॅटर आपण तर आत्मविश्वासाने तर बॅटिंग करतायत. अमोल चांगला चेंडू होता. कॉडब्यांचा अपील केलं या वेळेला षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. अमर ठाकूरचं कौतुक करेल बघा ना. जमिनी लगत झेल आला आणि काय हात पुढे केले आणि त्या झेलला बघा अप्रतिमरित्या आपल्या हातात विसावून घेतलाय. बॅटर बाद बिग विकेट. एकवीस वरती आपण तर दुसरा बॅटर बाद होतोय. जय पिंपळा देवी जय हनुमान निळजे संघ दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 अष्टपैलू खेळाडू आता मैदानात आहेत. अमोल गोलंदाजी मार्कवर सगळ्या दिशा हवेमध्ये झेलची शक्यता आहे. हे आपण एक विशेष सन्मान करूया. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक सातत्याने आपण बघतो की अनेक असे दिग्गज या विभागामध्ये
राजकीय नेते होऊन गेले आहेत आणि एक असं व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री आदरणीय श्री जगन्नाथ पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान केलेला आहे. त्यांची उपस्थिती आपल्यासाठी फार प्रार्थनीय आहे आणि या व्यक्तिमत्वाचं खरं तर प्रत्येकाला हेवा वाटायला हवा. आता मंत्री अनेक झाले असतील पण एक काळ असा होता की आपल्या समाजाचे पहिले मंत्री म्हणून ज्यांच्याकडे आपण एक सन्मानाने बघत असतो असे माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि नक्कीच त्यांना आपण विनंती करूया की आपण स्थानापन्न व्हा आणि आपण या ठिकाणी आला त्याबद्दल जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ व श्री बाळाजी मित्र मंडळ मानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिंपळादेवी चषकमध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. चला सामना सुरू करायचा लगेच. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धापलकरते आपण पाहू शकता. निळजे संघ प्रथम बॅटिंग करतोय. जर विचार केला तर 3 गडी बाद झाले, धावा झाले. धावफलकरते आपण पाहू शकता वेळेला 21 धावा. अमोलच्या षटकात आपण पाहिले तर 2 विकेट्स मिळाले. एकूण 3 गडी बाद झाले. जबरदस्त वापसी. 13 धावा देऊन 3 महत्वाचे विकेट्स त्यांनी मिळवलेत. स्ट्राईक केला आपण पाहू शकता. केतनला पाहू शकता. नाहीतर इथून त्याला चांगली बॅटिंग करत नो स्ट्राईकला बॅटरला आपण पाहू शकता वेळेला संतोष पाटील ज्युनियर आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला यशला आपण पाहू शकता. यश ठाकूर, यश केणेला आपण पाहू शकता. यश केणे एक जबरदस्त गोलंदाज या संघाला मिळालाय. अतिशय चांगला गोलंदाज. फिरकीचा जादूगर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. केतनला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर बघा खाली राहिलाय. एक गुडघा वाकवला होता आपण तर स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून स्वीपच्या माध्यमातून काढायच्या तर चेंडूला डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली यशनी. या संघात देखील यंगस्टर भरपूर आहेत. खास करून प्रथमेशचं कौतुक करेल. जबरदस्त बॅटिंग करतो सलामीला आल्यानंतर. यशला देखील आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्क करतो. टाकला केतन पाटील आपण पाहू शकता. ओ अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. काय वेग होता बघा ना, प्रचंड वेग. ना अमरचं कौतुक करेल. जबरदस्त कामगिरी करतोय बघा ना इष्टांच्या पाठीमागे. यश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. सगळं केतनला आपण पाहू शकता. ओ हा चेंडू देखील वेग प्रचंड आहे. पंचांकडे पाहिलं जातंय. पंच बघा वाईट चेक करायचं जरा. पंचांनी रिव्ह्यू घेतलं बघा. चेक करा. चेक केलं जातोय. वाईड आहे. ॲक्शन रिप्ले देखील पाहू शकता. पण पडल्यानंतर चेंडू बघा बाहेर निघाला जास्त. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. 1 ने पुढे शकते धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता वेळेला 22 धावा. यश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्क होतो. टाकला केतन. ऑफ साईडला पूल केला. डाऊन डी ग्राउंड. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला डीप पण चांगलं क्षेत्ररक्षण होतं मिडू गेटला. आर्यन आहेत तिथे. खूप चांगली फेकी देखील बघायला मिळेल. तसं काय धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. धावा येणं फार गरजेचं आता इथून. संतोष पाटीलकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे आणि गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे त्याला. आता इथून बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. 50 ते 45 धावा करायच्या असतील तर. यश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो. कोणीगाव एंड कडून स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता वेळेला संतोष ऑन साईडला हुक केलाय. उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र झेलपर्यंत पोहोचणार नाहीये. चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडलाय. धावसंख्या आपण पाहू शकता. 2 ने पुढे शकते धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता वेळेला 25 धावा. 25 धावा. 25 धावा धावफलकातील लागल्या आहेत.
त्यानंतर मॅच ऐश्रुती योगेश पवार प्रतिष्ठान गावदी उंबारली विपक्ष भोपर दोन्ही संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावर थांबायचं आहे. ओ लॉफ केलाय जेलची शक्यता क्षेत्ररक्षक थांबले आहेत. हॉबी आहेत तिथे जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केले तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. आपल्याला 27 धावा धावफलकाती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. ओ चांगला चेंडू यष्टिरक्षक इथे मात्र बीट होतोय. पंच वाईट चिकून करतायत. 1+1 धावा मिळत आहेत म्हणजे एकूण 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. जे पिंपळादेवी जनुमान निळजे संघ प्रथम बॅटिंग करतात. 3 बॅटर बाद झाला. 29 धावा. दोन्ही संघ मैदानावर लढत आहेत. दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करत आहेत. सायकलला कितन पाडीलला आपण पाहू शकता. जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत. आल्या स्विच हिट केलं तर एक षटकार मारला होता. 8 वरती खेळतोय आतापर्यंत. ओ चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. पूल करायचं तर या वेळेला काय घडलंय बघा. दोन्ही मगाशी गोलंदाज थांबला. आत्ता देखील गोलंदाज थांबला. आपण तर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक देखील थांबला आणि चेंडू नो मॅन लाईन्समध्ये पडला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 30 धावा. तर संतोष साडी पारितोषिक योगी यांच्याकडून बघा 3 चौकार किंवा 30 षटकार मारले तर किती पारितोषिक 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे आता. जय पिंपळादेवी जनुमान निळजे संघ प्रथम बॅटिंग करतोय. नेक्स्ट मॅच देखील फार महत्वाची आहे. 2 बलाढ्य संघ एका बाजूला जर विचार केला तर आयुश्रुती योगेश पवार प्रतिष्ठान गवती उंबारली संघ काय जबरदस्त खेळ केला त्यांनी आणि मॅच खूप चांगल्या प्रकारे जिंकली. त्यांच्या अगेन्स्ट भोपर संघ फाईट करेल. अंतिम षटक आता कोण घेऊन तो पाहिजे. रिद्देश येतोय. स्पिन आक्रमण. पहिल्याच सामन्यामध्ये आपण तर मेडन षटक देखील फेकलंय हे विसरता कामा नाहीये. आता योगेश पाटील आलाय यावेळेला आपण तर यष्टिरक्षकच्या भूमिकेत. केतनला आपण पाहू शकता स्ट्राइक एंडला. अंतिम षटक रिद्देश आलाय उंबरली गाव एन कडून. साईडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट शॉर्ट कव्हर रिजन मध्ये मिड ऑफ लाईन क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षण स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या 10 फुल करते आपण पाहू शकता. या वेळेला 30 लोढा एरवांच्या आपण चेअरमॅन योगी यांच्याकडून चौकार षटकार हॅट्रिक साठी किती 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तीस धावा धावफल करते आपण पाहू शकता. रितेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड द गेट मारा करतोय. टाकला केतन ला इथून मात्र आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आले आहेत. गुड कॅच. अमोल पाटील आहे. चूक होणार नाही. फ्लॅट होता फटका पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षण करते. अप्रतिम झेल घेतलाय बॅटर बाद. नवीन बॅटर तर सचिन येतो यावेळेला. सचिन पाटील गडी बाद झाला. आपण बघतो 30 या धावसंख्येवरती चौथा गडी बाद झालाय. सोनारपाड्याचे प्रेक्षक प्रचंड प्रमाणात आले आहेत. निळजाचे देखील प्रेक्षक प्रचंड प्रमाणात. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. प्रेक्षक या आपण तर स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत आणि जेव्हा जेव्हा सोनारपाडा संघ खेळतो ना ते प्रेक्षक येतात ग्रामस्थ येतात त्यांना खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देईल. अरे सपोर्ट आहे त्यांचा भरपूर या संघाला आणि सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. भोपरचा देखील रेग्युलर संघ खेळतो. भोपरवासी देखील भरपूर प्रमाणात येतात त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. आता उंबारलीचा संघ खेळ त्यांचे प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात असेल. त्या दिवशी आपण पाहिलं योगेश आपण तर 22 तुमचा संघ ओ सुरेख गोलंदाजी. आता इथे मात्र आपण तर सांघिक यश मिळेल. बॅटर बाद होतोय. उंबारली संघ जेव्हा मॅच खेळतो शेवटची मॅच झाल्यानंतर बघा केवढे प्रेक्षक कमी झाले. प्रेक्षकच नव्हते मैदानात. 5 गडी बाद झाले. 30 या धावसंख्येवरती जनुमान आपण तर पिंपळादेवी
जनमन निळजे संघ प्रथम बॅटिंग करतोय. जी बॅटिंग पाहिजे ती झाली नाहीये. रेग्युलर इनिंग्समध्ये विकेट्स गेले. नितेश लवकर बाद झाला. केतनने आपण पहिले तर प्रतिकार केला, पण ज्याप्रमाणे धावा पाहिजे त्या धावा आल्या नाहीत. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता बेला. प्रथमेश येतोय स्ट्रायकेरला. आपण पाहू शकता बेला. संतोषला आपण पाहू शकता. संतोष आता पाहायचा इथून आता कशा प्रकारे बॅटिंग करतोय. अजूनही चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहेत. रितेश लेफ्ट हँड राऊंड दगड मारा करतोय. ओ चांगला चेंडू हा देखील पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकच्या हातात. खूप चांगलं यष्टीरक्षण योगेश पाटीलचं आपल्याला बघायला मिळालंय. एक मास्टर माइंड खेळाडू आहे. सातत्याने खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करत असतो. आत्ता देखील तेच करतोय. पुणे रितेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड दगड मारा करतोय. ऑन साइडला हुक केला. यावेळेला टायमिंग चांगलं झालं का पाहायचंय. क्षेत्ररक्षक प्रथमेश तिथे चूक होणार नाहीये. बॅटर बाद. अजून एक धक्का बसतोय. 30 या धावसंख्येत 6वा गडी बाद होतोय. आज आपण तर इथून जर हा शेवटचा चेंडू डॉट गेला तर या स्पर्धेतील आपण दुसरं मेडन षटक राहील. रितेश पाटीलचं नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. या बेला विनीत येतोय. नाही मेडन षटक जर टाकलं तर मुकेश पाटील यांच्याकडून 5,000 गुगल पे केले जातील. सामना सुरू असताना कोणी बाईक घेऊन जाऊ नका प्लीज. 13 मेडन टाकल्यात. 14वी टाकतो का पाहायचंय. ओ डॉट चेंडूची समाप्ती. मेडन षटक अजून एक टाळ्या होऊन जाते. 14वी मेडन षटक टाकलाय आणि या स्पर्धेत दुसरं मेडन षटक टाकलाय. काय गोलंदाजी केली बघा ना रितेशने. अप्रतिम गोलंदाजी. आणि कॅश प्राइज देखील मुकेश पाटीलच्या माध्यमातून त्यांना गुगल पे केले जाईल 5,000 रुपये. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना जय पिंपळादेवी जर्मन निळजे संघ 6 गडी बाद. आपण 30 धावा आणि 31 धावांचं लक्ष आहे. चला टॉस साठी या. आयुष आपण श्रुती योगेश पवार प्रतिष्ठान गावदेव उंबारली विपक्ष भोपर मध्ये मॅच असणार आहे. टॉस साठी यायचे दोन्ही संघ नाहीत. चला प्रेम भोर या. उंबारलीचे कॅप्टन भोपरचे कॅप्टन यायचंय. चला उंबारलीचे कॅप्टन आले. भोपरचे कॅप्टन या. टॉस देखील आपण करणार आहोत. चला कॅप्टन या भोपरचे. चला आर्यन या लवकर. आल्यात तर सकाळ मगाशीच पण यायचं लवकर. तर एकनाथ भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभास आपण टॉस करू. जशी मॅच सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक आमच्या समितीचे अध्यक्ष विनोद पाटील भोपर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील सर. स्वागत आहे पुनश्च श्री बाळाजी मित्र मंडळ मानपाडा व जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जय पिंपळादेवी चषक 2026 या स्पर्धेची आजची ही अंतिम रात्र आणि पहिला सामना मैदानावरती या ठिकाणी सुरू आहे. SB प्रतिष्ठान गावदेवी RM11 सोनारपाडा वर्सेस जय पिंपळादेवी जय हनुमान क्रिकेट संघ निळजे. नाणेफेकीचा कौल आपण बघितला तर सोनारपाडा संघाच्या बाजूने लागला. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यांचा हा निर्णय
त्यांच्या गोलंदाजांनी किती योग्य होता हे सिद्ध करून दाखवलं आणि मैदानावरती निळजे संघाला 30 धावसंख्येवरती रोखलेलं आहे. 31 धावांचं एक माफक लक्ष या ठिकाणी. इथून मात्र आता चेस करायचे विजयासाठी सोनारपाडा संघाला. प्रश्न आहे की इथून 31 धावा पुरेशा असतील का, हे टार्गेट पुरेसं असेल का, पण विसरता कामा नये या निळजे संघाने याच मैदानावरती 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 40 धावांचंही संरक्षण केलं होतं. त्यामुळे ही मॅच एक रोमांचक मॅच होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. तर स्क्रीनवरती या ठिकाणी बॅटिंग कार्ड दाखवत आहेत. नितेश लवकर बाद झाला, संदेशनेही आपण बघितलं तर 8च धावा केल्या, केतन 9 वरती बाद झाला, दिशांक 0 वरती बाद झाला, संतोषने 4 धावा केल्या. कुठल्याही फलंदाजाने डबल डिजिटमध्ये धावा केल्या नाही आणि त्यामुळे धावफलकावरती धावा आपण बघितल्या 30 आणि त्यात एक मेडन ओव्हर आपण बघितली रिद्धेची आणि त्याच कारणास्तव दुसरी मेडन ओव्हर आपण बघितली आणि त्यामुळे हे बघा हे बॉलिंग कार्ड आणि अत्यंत का तर सोनारपाडा वासियांना हे बॉलिंग कार्ड बघून कुठेतरी हेवा वाटत असेल, कारण की अमरने एका ओव्हरमध्ये 8च धावा दिल्या, अमोलच्या ओव्हरमध्ये 13 आल्या, 3 विकेट मात्र त्याने प्राप्त केले. यश केणेने 1 षटक फेकलं, 9 धावा दिल्या, इकॉनॉमी 9च राहिला, पण रिद्धेचं षटक 1 ओव्हर 1 मेडन, एकही धाव नाही, 2 विकेट मात्र त्याने प्राप्त केला. हे बॉलिंग कार्ड आम्हाला रोशन फराड दाखवत आहेत. या मैदानाकडे ओपनिंग पेअर दाखल झाले, 31 धावांचं टार्गेट. अमोल आणि त्याचबरोबर प्रथमेश पालकरी ही ओपनिंग पेअर आपण बघतायत. अनिकेतच्या अनुपस्थितीमध्ये सलामीला अमोल या ठिकाणी येतोय. बॉलिंग मार्कवर नितेश पाटील तयार. बॅटिंगमध्ये जरूर निराशा झालेली आहे, पण बघूया 31 धावांचं टार्गेट इथून मात्र होण्यापासून रोखायचं आहे. जय पिंपळादेवी जय हनुमान निळजे या संघाला. स्ट्रायकिंगला तयार प्रथमेश पालकरी. खूप चांगला परफॉर्मन्स सातत्याने मागच्या काही स्पर्धांमध्ये प्रथमेशला आपण देताना बघतोय. दुसऱ्या बाजूला अत्यंत अनुभवी अमोल. नितेश तयार. पहिलाच बॉल ऑन साइड खेळायचं होतं, टायमिंग त्या ठिकाणी साधता आलं नाही. अंपायर या ठिकाणी इशारा करतायत. हा लेग बायज आहे, शरीराचा वेध घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. हा बघा ॲक्शन रिप्ले दाखवत आहेत. फिंगर रोल केले होते, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आणि त्यानंतर बॉडीला स्पर्श करून चेंडू मागे गेला. सिंगल येते अवांतरच्या रूपाने. स्ट्रायकिंग एंडला अमोल पंचांकडनं गाठ घेऊन तयार होतोय. फार जास्त दबाव नाही आहे, पण बघूया तो दबाव इथून निळजे संघाला निर्माण करावा लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी बीट केलंय. यावेळेस अमोलला डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, डायरेक्ट हिट करता आलं नाही आणि या दरम्यान 1 धाव अमोलने कंप्लीट केले. धावसंख्या धावफलकावरती 2. टार्गेट आपण बघितलं तर 31 धावांचं, म्हणजे जवळजवळ आपण बघितलं तर या ठिकाणी 7.75 ही धावांची आवश्यक गती राखायची. चांगला बाउन्स त्या ठिकाणी मिळतोय. व्हेरिएशन सातत्याने तो दाखवत आलाय. वेगवेगळे चेंडू हाताळणं ही त्याची खासियत राहिलेली आहे. पुन्हा एकदा नितेश. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. स्लाइस केले हवे. झेलची शक्यता गलीमध्ये हा झेल टिपला गेलाय. पहिला गडी बाद दिशांगने हा झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन सोनारपाडा संघाच्या. ज्याला आपण नेहमी सलामीला बघितलेलं आहे, या मॅचमध्ये एक वेगळी रणनीती, एक वेगळा माइंडसेट घेऊन मैदानावरती सोनारपाडा संघ उतरलेला आहे. 1 डाऊनला योगेश त्या ठिकाणी दाखल झाला आहे. पंचांकडनं गार्ड घेतोय आणि सिच्युएशननुसार बॅटिंग करण्यासाठी, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी योगेश नेहमीच आणला गेलेला आहे. स्वतःचे विकेट सांभाळून धावा कशा करायच्या, संघहितासाठी कसं लढायचं योगेशला माहिती आहे. पण बघूया नितेश. हो कॉट बिहाइंड योगेशाला आणि लगेचच निघाला डगआउटच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 धक्के नितेश पाटीलने दिले सोनारपाडा संघाला.
बॉलिंग आहे बघा, एक लो स्कोरिंग मॅच मध्ये कशी बॉलिंग करायची नितेशला ठाऊक आहे आणि अशी कित्येक आव्हानं त्याने झेललेली आहे. 2 वरती 2 धक्के दिलेले आहेत. मागचा चेंडू आपण बघितला शरीरापासून दूर ठेवला होता, तिथे अतिरिक्त बाउन्स नितेशला प्राप्त झाला. बॅटची आउटसाइड एज आणि यष्टांच्या मागे हा झेल टिपला गेला. 2 वरती 2 धक्के. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहे आर्यन ठाकूर. हॅट्रिक बॉल. ओ हा चेंडू खाली राहिला. मागच्या 2 चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये आपण जर बघितला तर हा चेंडू खाली राहिला. काही चेंडू आपण सुरुवातीचे बघितले बाउन्स त्या ठिकाणी आपण बघितला होता, यावेळेस हा चेंडू खाली राहिला. डॉट बॉल. 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा. बघा हा चेंडू या ठिकाणी पहिला चेंडू दाखवत आहेत कशा पद्धतीने ही लाईन ग्रीन लाईन तो बाउन्स किती होता, कशा पद्धतीने हा चेंडू आला होता दाखवत आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून. ऑन साईडला टर्न केलाय. शेवटचा बॉल मात्र इथे कुठेतरी मनाला वेदना देणारा ठरेल नियोजकरांच्या, कारण की 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आणि 2 विकेटही आल्या होत्या. पण या शेवटच्या बॉलवरती हा चौकार अमोलने आर्यनने ठोकला आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतोय 6 धावा. अजूनही 18 चेंडू शेष आहेत. 25ची गरज आहे विजयासाठी. 5 चेंडू अप्रतिम हाताळले. त्यानंतर आर्यनने हा फटका बनवला. थोडे शफल झाले. केवळ 6 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. हे षटक आणखीन इकॉनॉमिकल असतं जर हा चौकार नसता आला. पण बघूया 25 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये रिक्वायर्ड रन रेट 8.33 प्रति ओव्हर मागे हा रिक्वायर्ड रन रेट राखायचा आहे. महत्त्वाची मॅच आहे. सुपर 4साठी ही लढाई लढली जाते मैदानावरती. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. या कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधला इतिहास जर आपण बघितला तर दोन्ही संघांचा क्रिकेटचा इतिहास फार जुना राहिला आहे आणि दोघांनी आजवर क्वालिटी क्रिकेट सादर केलेले आहे. मात्र बघूया या मॅचमध्ये या पिंपळादेवी चषकमध्ये कोणता संघ पुढे सरकतोय, कुणाचं आव्हान संपुष्टात येते यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. पण यानंतरची मॅच देखील तितकी जबरदस्त असणार आहे. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली त्यांच्या समोर असणारे आई गावदेवी क्रीडा संघ भोपर आणि जरूर उंबारलीकर आता इथे गर्दी करून असतील. ही गर्दी आम्हाला अपेक्षित आहे. तर 18 चेंडू आणि 25ची गरज. हो पायातला चेंडू होता. ऑन साइडला फक्त फ्लिक केलं. फिल्डर फार वेगाने गेले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका पत्करलाय. अमोलला माहीत आहे की मी धावू शकतो. डेंजर इनला तो धावत होता आणि दुसऱ्या बाजूने आर्यनलाही धावण्यास प्रवृत्त केल्या 2 धावा. माहिती आहे अमोलला ही सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करायची आहे, कारण की धावा फार जास्त नाही आहे. एकतर मोठे फटके पहिल्या ओव्हरमध्ये केवळ एकच आला. पहिले षटक थोडं इकॉनॉमिकल राहिलं आणि त्यामुळे इथे सिंगल डबल्स नाही आपण थोडा दबाव ट्रान्सफर करू शकतो निर्जय टीमवरती. करण पाटील तयार. स्ट्राईकला अमोल. धावसंख्या 8. ओहो त्या ठिकाणी काय घडलंय. यष्टांच्या मागे क्लोज कीपिंग करत असताना संतोषकडनं आय थिंक ही झालेली आहे चूक. बहुतेक झेल होता आणि होकारार्थी मान पंचे डोलावत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्येही तो आवाज झाला. हा बघा ॲक्शन रिप्ले. हा झेल पकडला असता तर आणखीन दबाव इथून क्रिएट करता आला असता. अमोल पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर करण पाटील. कट करतायत फिल्डर आहे डीप मध्ये. विनीत त्या ठिकाणी केवळ एकदा मिळेल. सर्कलच्या 8 चेंडू अडवला गेलाय. धावसंख्या धावफल करती 9. गोलंदाजी चांगली होते सध्या तरी. टार्गेट 31 धावांचं आहे. हा बघा ॲक्शन रिप्ले. कट केला तर टायमिंग नव्हतं झाला आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू अडवला गेलाय. दोन्ही बॅटर 4 वरती खेळत आहे. 4-4. अमोल 4 वरती खेळतोय. 4 चेंडूचा सामना केलाय. स्ट्राईक रेट 100चा बघतोय आपण. दुसऱ्या बाजूला 200च्या स्ट्राईक रेटने आर्यन ठाकूर बॅटिंग करतोय. 9 चेंडूत आतापर्यंत 9 धावा आलेले आहेत. पुन्हा एकदा करण. अप्रतिम डिलिव्हरी. गुडलतवरनं चेंडू काय जबरदस्त निघालाय. पहिल्या 17मध्ये जी गोलंदाजी आपण बघितली हा बघा ॲक्शन रिप्ले दाखवतात आम्हाला. रोशन काय जबरदस्त बाउन्स आणि हा बाउन्स आपण पहिल्या ओव्हरमध्ये बघितलाय, पहिल्या इनिंगमध्ये बघितलाय आणि या मॅचमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व सध्या तरी आपण बघतोय. पुन्हा एकदा करण.
आणखीन एक डॉट बॉल. आणि बघा कमी धावसंख्येवरती कसं लढायचं निळजे संघ या ठिकाणी दाखवतोय. याच मैदानावरती 40 धावांचं संरक्षण हे दुर्नेच्या विरुद्ध केला होता. आणि इथे बघा हा चेंडू शफल खेळायचा प्रयत्न, अप्रतिम डिलिव्हरी. 5 चेंडूत केवळ 3 धावा दिल्या आहेत. अखेरचा बॉल घेऊन येईल करण. 13 चेंडूत 22 करायचे आहेत. उंच गेलाय. जेलची शक्यता स्वतः जज करतायत. ओहो पुअर क्रिकेट, लेझी क्रिकेट. आज झेल होऊ शकला असता, नाही पकडला गेला. कॅचेस विन द मॅचेस. आणि अशा लो स्कोरिंगच्या मॅच मध्ये एक झेल, एक बॉल महत्वाचा असतो. तो प्रयत्न झाला नाही. पण या षटकात केवळ धावा आपण बघितल्या तर 5 आल्यात. 2 ओव्हरमध्ये 11 आलेले आहेत. पुढच्या 2 ओव्हरमध्ये 20 करायचे आहेत. अमोल अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्याच्या साथीला आर्यन आहे. अमोल पाटीलकडे प्रचंड अनुभव आहे. या संघाचा संकट मोचक म्हणून आपण त्याला नेहमी संबोधत असतो. कित्येक मॅचेस त्याने आजवर टीमला जिंकून दिलेले आहेत. या मॅचमध्ये तो तशाच प्रकारचा परफॉर्मन्स करेल का? वेळ जास्त घेऊ नका टीम निळजे. 12 चेंडू आणि 20ची गरज. हे कंपॅरिझन आपण बघताय. 2 ओव्हरमध्ये निळजेचे 21 धावा होत्या आणि 3 विकेट. पण सोनारपाड्याच्या आपण केवळ 11 धावा 2 विकेट. म्हणजे 2 ओव्हरमध्ये निळजेने 21 करूनही त्यांना पुढच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 9 धावा करता आल्या. आणि हे बघा हे सगळे स्टॅट्स आम्हाला दाखवत आहेत. मोस्ट रन स्कोरर डे 4 मध्ये, मोस्ट विकेट टेकर डे 4 मध्ये 1003 धावा, 84 षटकं, 67 विकेट, 79 चौकार आणि 56 षटकार आम्हाला दाखवत असताना या ठिकाणी स्क्रीनवरती रोशन फराड. 12 चेंडू 20ची गरज आहे विजयासाठी. बघूया मॅच बॅलन्स आहे. कोणी विचार केला होता 31 धावांचं संरक्षण करत असताना इन फॉर्म बलाढ्य शक्तिशाली संघ सोनारपाड्याला इतका मोठा संघर्ष करावा लागेल? हा खेळ असा मित्रांनो, या खेळामध्ये अनेकांना संघर्ष करावा लागतो. संघ किती फॉर्म मध्ये, किती तगडा आहे हे महत्वाचं नाही आहे. समोरचा संघ कधीही उलटफेर करू शकतो हे अनेकदा आपण बघितलेले आहे. 12 चेंडू मध्ये 20ची गरज आहे. विनीत त्या ठिकाणी तयार. बारा चेंडू 20. स्ट्राईकला अमोल. उचललाय, गेला चेंडू सीमारेषे बाहेर. तारणहाराने ठोकलाय हा षटकार. बघा ऍक्शन रिप्ले. संयम किती ठेवणार प्रश्न आहे. दबाव वाढत चालला होता. त्या दबावाला झुगारण्यासाठी, त्या दबावाला ट्रान्सफर करण्यासाठी या षटकाराची गरज होती. तो षटकार आलाय. विनीतने अगदी पुढ्यात दिलाय चेंडू. वॉट अ शॉट. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आणि विजयासाठी आता करायचे आहेत एकूण 14 धावा 11 चेंडूत. या षटकाराने या मॅच मध्ये सोनारपाडा संघ कमबॅक करतोय. अमोलचा सोडलेला झेल कुठेतरी मनाला वेदना देणारा ठरतोय. 11 चेंडू 14ची गरज. विनीत तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र गॅप मधून चेंडू गेला सीमारेषे बाहेर. आला हा चौकार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11 धावा आणि या 2 बॉलमध्ये 10 धावा. क्रिकेटची समीकरणं बदलायला वेळ लागत नाही. हा खेळ आकड्यांची जादू या खेळामध्ये आपण अनेकदा बघितलेली आहे आणि सामना आता सोपा झालाय. या दरम्यान चेंडू ऑन साईडला गेलाय. संपर्क व्यवस्थित नव्हता. फिल्डर आहे त्या ठिकाणी केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 22. 9 धावांची गरज आहे आणि या 2 मोठ्या फटक्यांनी मात्र ही मॅच आता बॉल टू रन इक्वेशन स्क्रीनवरती आपण बघताय. 9 चेंडूमध्ये 9 धावा करायचे आहेत. जय पिंपळादेवी चषक अत्यंत सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा. मागच्या 4 रात्रीमध्ये आपण दर्जेदार क्रिकेटची अनुभूती घेतली आणि आज मात्र अंतिम दिवस. महत्त्वाच्या मॅचेस. सर्वांचं लक्ष आज उंबारली गावामध्ये या गावदेवी क्रीडांगणावरती आहे. पण इथून आर्यन ठाकूरने ठोकलाय हा षटकार. चषकाचा
दिवाना आज या चषकाचा. विनीतने पहिल्या मॅच मध्ये काय बॉलिंग केली होती, पण या मॅच मध्ये 17 धावा, 4 चेंडू, 10 फुल टॉस. बॉलिंग मार्क तयार. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडारमध्ये दिला होता. ओहो, अप्रतिम डिलिव्हरी. दरम्यान अंपायर आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट बॉल आणि सामना आता पूर्णपणे एका बाजूने झुकलेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये हा दबाव आणि हा बघा मागचा षटकार. फिंगर रोल केले होते, पण कसा उचललाय बघा चेंडू ऑफ स्टंप वरनं. वाईट प्लस 1. एकूण धावा 29, 2 धावांची 30 धावा झाल्यात. केवळ एका धावेची गरज आहे. आणि हा विनिंग शॉट. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पण सामना इथून जिंकलेला आहे. SB प्रतिष्ठान गावदेवी RM11 सोनारपाडा संघाने. संघाचं हार्दिक अभिनंदन. तर सोनारपाडा संघाने कुठे जायचं नाही. पुढच्या मॅच नंतर लगेचच मॅच होईल. हे मॅच समरी दाखवत आहेत आम्हाला. ऋषभ 30 धावा केल्या, तर निळजेने 6 विकेट गमावले होते आणि रिद्धेशचे षटक मेडन ओव्हर आणि तिथूनच खऱ्या अर्थाने या धावसंख्येवरती रोख लावला. आणि सोनारपाडा संघाने थोडा संघर्ष जरूर केला पहिल्या 2 ओव्हरमध्ये, पण तदनंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश केली. आम्हाला नॉट आउट राहिलं 19 वरती. आर्यनने केल्या 12 धावा, तोही नॉट आउट राहिला. आणि अशा प्रकारे ही मॅच सोनारपाडा संघाने जिंकलेली आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि वळूया सामनावीर. लो स्कोरिंग मॅच, पण या स्पर्धेचं दुसरं मेडन ओव्हर निर्धाव षटक ज्याने हाताळलं तो रिद्धेश पाटील ठरलाय सामनावीर.